नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. भगरला वरई देखील म्हटलं जातं. आता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. साबुदाणा हलका भाजून घेतला आणि नंतर मिक्सरमध्ये असं याचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे. यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. पाणी घालताना असं थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठी यामध्ये होणार नाही आणि अगदी स्मूथ असं बॅटर हे तयार होईल. इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. उपवासाची इडली तयार करत आहोत तर त्यासाठी इडली स्टँड घेतलेला आहे. याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. बघू शकता या पद्धतीने. आणि त्याच प्रकारे इथे मी इडली कुकरमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे. इथे आपलं हे बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. यातील जी भगर आहे तर ती सुद्धा चांगली भिजलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इडली अगदी हलकी, जाळीदार, स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता लगेच वेळ न वाया घालवता इडली बनवायला सुरुवात करायची. तर त्यासाठी इडली स्टँडमध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं बॅटर घालून घ्यायचं आहे. बॅटर एकदम जास्त घालू नका. थोडीशी यामध्ये अशी जागा ठेवा कारण ही इडली फुलते त्यामुळे. इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये हे इडली स्टँड आपल्याला ठेवून द्यायचे आहे. झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती ही इडली आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे. आता यावरचं झाकण काढूया. बघू शकता मस्त इडली आपली टम्म फुगून वर आलेली आहे. इडलीमध्ये टूथपिक घालून बघितली. टूथपिक क्लीन आलेली आहे. याचा अर्थ इडली इथे आपली चांगली शिजलेली आहे. आता ही इडली हलकी थंड करून घ्यायची आणि या पद्धतीने चमच्याने हिच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इडली डिमोल्ड करून घ्यायची. बघू शकता मस्त अशी जाळीदार आपली इथे इडली तयार झाली. याच पद्धतीने सर्व इडल्या तयार करून घेतल्या. ही इडली मस्त मऊ, लुसलुशीत, स्पंजी आणि सॉफ्ट तयार होते आणि चवीला अगदी भन्नाट लागते. या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 रताळी घेतलेली आहे. रताळी 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याची आपल्याला अशा पद्धतीने सालही काढून घ्यायची आहे. इथे मी रताळीची साल काढून घेतलेली आहे. रताळीची साल काढून घेतल्यानंतर पुन्हा याला 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ही रताळी आपल्याला अशी किसून घ्यायची. रताळी किसून घेतलेली आहे. रताळीचा किस असा तयार करून घेतल्यानंतर लगेच यापासून पदार्थ बनवून घ्यायचा आहे. जर आपण जास्त वेळ हा किस असाच ठेवला तर हा लवकर काळा पडतो. तर त्यामुळे लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे. तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. आता तूप चांगलं गरम झालं. यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं जर उपवासाला खात असाल तरच इथे तुम्ही वापरा. 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे. 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगले परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला हा तयार करून घेतलेला रताळ्याचा किस घालून घ्यायचा आहे. हा किस 3 ते 4 मिनटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. इथे मी याला परतून घेतलेला आहे. असा हा किस परतून घेतल्यामुळे थोडासा ट्रान्सपेरंट दिसायला लागतो या पद्धतीने. आता यावरती झाकण ठेवायचं आहे 6 मिनिटांसाठी आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं या 6 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे म्हणजे हा किस तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही. याच प्रकारे झाकण ठेवून इथे मी हा रताळीचा किस शिजवून घेतलेला आहे. रताळी किसून घेतलेली होती त्यामुळे हा किस शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये हा किस शिजला जातो. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला पाव वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो हा पदार्थ. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. तयार झाला इथे आपला हा रताळीचा उपमा. चवीला अगदी भन्नाट लागतो. जर तुम्हाला रताळी उकडून खायची नसेल त्यावेळेस तुम्ही असा हा रताळीचा उपमा तयार करून घेऊ शकता. लहान काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3.
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला पाव वाटी साजूक तूप घालून घ्यायचे. तूप गरम करून घेतलं, यामध्ये 1 वाटी शिंगाडा पीठ घालून घ्यायचे. आता हे पीठ गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे. जसं जसं हे पीठ भाजलं जाईल तसं तसं हे पीठ अगदी हलकं होतं आणि यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हलकासा सुगंध रिलीज होतो. यावरनं समजायचं पीठ इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. सांगितल्याप्रमाणे बघू शकता पिठाला छान तूप सुटलेलं आहे, पीठ हलकं झालेलं आहे आणि पीठ मऊसूत देखील जाणवत आहे आणि हलकासा सुगंध या पिठातून रिलीज झालेला आहे. इथे आपलं पीठ हे भाजून झालंय. आता यामध्ये काजूचे काप आणि मनुके घालून घ्यायचे आहे. याला मिक्स करून घ्यायचे. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. ज्या वाटीने आपण शिंगाडा पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी मी गरम करून घेतले. गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पिठाने पूर्ण जे पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं यावरती एक वाफ काढून घ्यायची. इथे यावरती एक वाफ आलेली आहे. इथे आज आपण शिंगाडा पिठापासून शिरा तयार करत आहोत. तर त्यासाठी यामध्ये आपल्याला पाव वाटी साखर घालून घ्यायची आहे. गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही साखर मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता साखर जशी जशी विरघळेल तसं तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर तयार होईल. बघू शकता साखर विरघळलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे. पुन्हा 1 ते 2 मिनिटाला गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं. याला मी शिजवून घेतलं. आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ काढून घ्यायची. यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे. इथे आपला हा शिंगाड्याचा शिरा तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. अशी ही वेलची पावडर शिऱ्यामध्ये सगळ्यात शेवटी घालून घेतल्यामुळे वेलची पावडरचा सुगंध शेवटपर्यंत शिऱ्यामध्ये टिकून राहतो. इथे आपला हा शिंगाडा पिठाचा शिरा तयार झालेला आहे. असा हा शिरा चवीला अगदी भन्नाट लागतो, छान मऊसूत तयार होतो, तोंडात टाकताच विरघळतो. या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराचं नारळ मी फोडून घेतलेलं आहे. आता या नारळाची मी साल काढून घेतलेली आहे. तुम्ही नाही काढली तरी चालू शकतं. आता या नारळाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. तर मी नेहमी असे बटाट्याच्या स्लायसरने काप करून घेते. जर आपण सुरीने कापायला गेलं तर नारळ हे कडक असतं आणि त्यामुळे त्याचे काप लवकर कापले जात नाही. म्हणून बघा असे बटाट्याच्या स्लायसरने मी हे काप करून घेतले. अगदी पातळ असे हे काप आपले तयार होतात. प्रत्येक नारळाची साईज ही वेगळी वेगळी असू शकते, त्यामुळे हे काप आपल्याला मोजून घ्यायचे आहे. आधी 1 कप हे मोजून घेतले. हा आहे 2रा कप आणि हा आहे 3रा कप. बघा बरोबर 3 कप एवढे हे नारळाचे काप आहे. आता हे नारळाचे काप आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. इथे मी मोठ्या साईजचं मिक्सर घेतलं आहे, त्यामुळे यामध्ये मी हे काप फिरवून घेत आहे. तुम्ही लहान भांड्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता. बघा इथे मी हे नारळाचे काप मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. आता 3 कप इथे आपले नारळाचे काप होते, त्यामुळे यामध्ये 1.5 कप आपल्याला साखर घालायची आहे. आधी 1 कप घातली आणि नंतर अर्धा कप. आता त्याच कपाने अर्धा कप यामध्ये दूध घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. बघा मी याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आज आपण नारळाची वडी तयार करणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप चांगलं गरम झालं. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत परतून घ्यायचं आहे. मिश्रणामध्ये आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण असं सैलसर तयार होतं. आपल्याला हे सतत मिक्स करत घट्ट होईपर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, नाहीतर हे मिश्रण लालसर तयार होतं आणि त्यामुळे वडीला रंग अजिबात चांगला येत नाही. बघा हे मिश्रण मी सतत मिक्स करत गॅसच्या अगदी मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत परतून घेतलं. एवढंच हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही, नाहीतर हे मिश्रण कोरडं होतं. आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? कढईच्या कडेला तुम्ही बघू शकता भरपूर सारं मिश्रण हे चिटकलेलं आहे आणि हे मिश्रण कोरडं झालेलं आहे. यावरनं समजायचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. दुसरी पद्धत, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा असा गोळा तयार करून बघायचा. असा याचा गोळा जर तयार झाला तर समजायचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं. तर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. त्यासाठी इथे मी एक केकचा टीन घेतला, याला तूप लावून घेतलं आणि यामध्ये एक बटर पेपर लावून घेतला. आता हे बर्फीचं मिश्रण आपल्याला या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला असं स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता. बघा, याला मी एकसारखं करून घेतलं. आता यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीप्रमाणे यावरती कोणतेही घालू शकता. आता असे पिस्ते यावरती घालून घेतल्यानंतर पुन्हा याला स्पॅच्युलाने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पिस्ते छान या बर्फीला चिटकून बसतील. आता ही बर्फी आपल्याला 1 तास रूम टेम्परेचरवरती सेट होण्यासाठी ठेवायची आहे. पण या 1 तासातील सुरुवातीच्या 15 मिनिटांनंतर आपल्याला या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे. बघा, इथे 15 मिनिट झालेले आहे आणि ही बर्फी थोडीशी थंड झालेली आहे, पूर्णपणे सेट झालेली नाही आहे. तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीने या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे. जर ही बर्फी पूर्ण सेट झाली तर हिचे व्यवस्थित काप पडत नाहीत. त्यामुळे अशी थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने. बघा, बर्फीचे काप मी करून घेतले. आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. इथे मी बरोबर 1 तास ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवलेली होती. आता बघा, आपली बर्फी छान सेट झालेली आहे. यामध्ये आपण बटर पेपर लावलेला आहे, त्यामुळे अगदी छान अशी बर्फी ही डिमोल्ड झालेली आहे. बघा, बर्फी दिसायला अगदी मस्त दिसत आहे आणि जेवढी ही बर्फी दिसायला छान दिसते तेवढी चवीला ही अगदी भन्नाट लागते आणि अगदी झटपट तयार होते. तयार झाली इथे आपली छान मऊसूत अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी. चवीला अगदी छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे आपल्याला भगर घ्यायची आहे. आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचे. याला मी भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता याला मी भाजून घेतलं आहे. आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. पूर्णपणे हे थंड झालेलं आहे. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. पाव चमचा लिंबू पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची. बघू शकता इथे आपली ही पावडर तयार झालेली आहे. आता लगेच यापासून पदार्थ बनवायला घेऊया. याला एका बाउलमध्ये काढून घेतलं. यामध्ये 2 चमचे ताजं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. एका वेळेस जास्त पाणी घालू नका. जर जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या देखील तयार होऊ शकतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलं. जसं डोस्याचं बॅटर असतं त्याच पद्धतीच्या थिकनेसचं हे बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहे. बॅटर इथे आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीची आहे. आता इथे आपल्याला सेट डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला. याला तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि तवा आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे. असं पाणी घालून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळे आपले डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट तयार होता. आता तव्यावरती 1.5 पडी डोस्याचं बॅटर घातलं आणि याला पसरवून घेतलं. तुम्ही बघू शकता डोस्याला मस्त जाडी पडायला सुरुवात झालेली आहे. हा डोसा एकाच साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा असा भाजून झाल्यावरती डोस्याची वरची बाजू कोरडी होते. यावरनं समजायचं डोसा इथे आपला भाजून झाला. आता डोसा आपण काढून घेऊया. बघू शकता मस्त असा जाळीदार इथे आपला हा डोसा तयार झाला. याच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतले. प्रत्येक डोस्याला छान जाळी पडलेली आहे आणि मस्त असे मऊ स्पॉन्जी असे हे डोसे तयार झालेले आहे. हे डोसे चवीला अगदी भन्नाट लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालूयात. आता यामध्ये 3 चमचे आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 सेकंद छान तेलामध्ये परतून घेऊयात. असा शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते. आता यामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट घालूयात. तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता आपण तिखटसुद्धा 1 ते 2 सेकंद छान यामध्ये परतून घेणार आहोत.
इथे मी तिखट आणि शेंगदाण्याचा कूट छान परतून घेतलेला आहे। आता या तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात। मीठ घालून घेतल्यानंतर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हे बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता आपण बटाटे यामध्ये घालूयात आणि बटाटे छान आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। ही उपवासाची बटाट्याची भाजी चवीला अगदी भन्नाट तयार होते आणि अगदी मस्तच लागते। आता इथे मी हे बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात। इथे मी बटाट्याच्या भाजीवरती वाफ काढून घेतलेली आहे। आता आपण झाकण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात आपली बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे आणि ही भाजी चवीला अप्रतिम लागते, अगदी मस्तच लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7, तर एका पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। यामध्ये कट करून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घातलेले आहे। आता आपण हे काजू बदामाचे काप 1 ते 2 मिनिटे छान हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेऊयात। इथे हे काजू बदाम छान परतून झालेले आहेत। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे। दुधाला एक आपण उकळ काढून घेऊयात। इथे दुधाला छान उकळ आलेली आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे। हे दूध आता आपण आटवून घेणार आहोत। इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेला आहे, तर दुधाची क्वांटिटी पाव लिटर होत नाही तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे। असं मिक्स करत दूध छान आटवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध तळाला चिटकत नाही। इथे मी दूध छान आटवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अर्धा लिटर दूध होतं तर ते पाव लिटर झालेलं आहे। यामध्ये पाव कप आपण साखर घालूयात। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता साखर छान आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। इथे साखर छान दुधामध्ये विरघळलेली आहे। इथे मी एक छोट्या साईजचा बटाटा वाफवून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। आता हा बटाटा आपण किसून घेऊयात। असा बटाटा किसून घातल्यामुळे या दुधामध्ये गाठी होत नाही बटाट्याच्या आणि अगदी छान रबडीसारखी आपली ही खीर तयार होते। इथे मी बटाटा छान दुधामध्ये किसून घेतलेला आहे। आता आपण 2 मिनिटांसाठी हे दूध पुन्हा शिजवून घेऊयात, म्हणजे बटाट्याचा फ्लेवर छान या दुधामध्ये उतरेल। असं बटाटा घातल्यानंतर दूध शिजवून घेतल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपली बटाट्याची खीर तयार झालेली आहे। अशी ही बटाट्याची खीर चवीला अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।